तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला, तर आज मस्त सकाळ झालेली आहे आणि मस्त असं थंडगार वारं सुटलेलं होतं आणि थोडंसं आभाळही आहे, बघू शकता तुम्ही. तर ऊन बिलकुल दिसत नाही आहे सकाळी सकाळी, नाहीतर उन्हाळ्यामध्ये लवकरच 6 वाजता ऊन पण दिसू लागतं थोडंसं. तर आज काहीच नाही आहे. तर आज मुलांना आहे स्कूल, तर आज ते जाणार आहेत शाळेला, कारण 3 दिवस झालं त्यांना सुट्ट्या होत्या. रविवार, सोमवार आणि मंगळवार 3 दिवस मस्त त्यांनी एन्जॉय केलं आणि आज आहे त्यांना स्कूल. तर ते होत आहेत रेडी. तर मी आलेली होती बाहेर इथे. तर आता चला, त्यांनी रेडी होत आहेत. तोपर्यंत आता अंगणसुद्धा मी झाडून घेते. तर अंगण झाडून पाणी टाकून वगैरे साफ केलं आहे मी आणि रांगोळी पण घातली आहे. आणि हे इथं बघू शकता तुम्ही कचरा आहे, कारण 2 दिवस झालं कचरेवाला आलेला नाही आहे. त्याच्यासाठी हा कचरा मी इथे भरून ठेवलेला होता. तर आज कचरेवाला आल्याच्या नंतर तेही मी टाकून देईल कचऱ्याच्या गाडीमध्ये. तर स्कूलसाठी मुले झालेली आहेत तयार. हां बेटा, दीदी लावती ना, मी चहा ठेवायला तोपर्यंत दीदी लावून ती. आणि तर मुलं झालेली आहेत रेडी आणि त्यांच्यासाठी मी इथे ठेवला आहे चहा आणि एका साईडला भात पण चालू आहे माझा बनवणं. तर आज म्हणजे मुलांना तर हाफ डेच आहे, ते जेवण करूनच जातात आणि लंच वगैरे काही द्यायचं नसतं त्याच्यासाठी. तर मुलीची फरमाईश होती की चहा आणि टोस्ट खायचा म्हणून. तरीही मी जास्त मुलांना दुधाचं आणि ब्रेड वगैरे काहीही देत नाही खाण्यासाठी. तर इथे चहा बनवत आहे, चहा ठेवला एका साईडला आणि इथे माझं दुसरं काम बी मी करत आहे. तर इथे टोस्ट पॅकेट आणले होते मुलांनी, 2 टोस्ट पॅकेट आणि दुधाचं 1 पॅकेट घेऊन आलेला होता दुकानला जाऊन. आणि तोच काम करतो घरातलं सगळं काही आणायचं असेल तर दुकानावरून, आणि मुली पण जातात. तर इथे मी कोरा चहा ठेवला होता, नंतर मी त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे. तर इथे चहाला आलेली आहे उकळी. तर चहा पण आपला छान शिजलेला आहे, कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे चहाला. तर पत्ती छान व्यवस्थित टाकल्यावर कलर पण खूप चांगला येतो चहाला. तर उकळी पण आलेली आहे छान. आता घेते आता कपामध्ये टाकून. तर इथे मी 4 कप घेतलेले आहेत मुलांसाठी आणि माझ्यासाठी. तर चाळणीने आता हे चाळून घेणार आहे. तर गरम गरम चहा आणि टोस्ट हा नाश्ता मुलांना आज दिलेला होता, कारण खूप दिवसापासून माझी लहान मुलगी म्हणत होती. तर आज मी दिलेला आहे त्यांना. हे बघा, तिघेही बसलेले आहेत आता खाण्यासाठी. आणि हा टोस्ट रस्कचा आहे टोस्ट पॅकेट, ते 2 आणले होते. चला, तर आता आम्ही चौघंही मिळून सकाळी चहा आणि टोस्ट खात आहोत. बघू शकता इथे लहान मुलगी, मोठी मुलगी पण बसलेली आहे आणि बाजूला मुलगा आणि मी त्याच्याजवळ. तर मुले गेलेली आहेत शाळेला. चला, आता माझं काम मी आवरून घेते. तर आता बनवायचं आहे स्वयंपाक. भात तर झालेला आहे. तर आज आहे फरमाईश मुलाची की वांग्याचं भरीत बनव म्हणून. तर इथे घेतलेले आहेत मी वांगे. चला, आज वांग्याचं भरीत आणि मस्त अशी ज्वारीची भाकर बनवणार आहे. तर मुलं 12:30पर्यंत येतील, कारण हाफ डेच आहे स्कूलला. आल्याच्या नंतर मग मस्त एन्जॉय करतील ज्वारीची भाकर आणि आपलं भरीत. चला, तर इथे चहा ठेवलेला आहे, कोरा चहा म्हणजे डिकाशन चहा. तर मिस्टर माझे डिकाशन चहाच घेतात, त्यांना आवडतो चहा हा, म्हणून मी त्यांना आता बनवला आहे. मुलांना सोडून आलेले आहेत शाळेमध्ये ते. तर आल्याच्या नंतरच मी ह्या चहा त्यांना देत आहे. मिस्टरांना चहा दिलेला आहे आणि पाणी पण गरम झाले माझं. चला, आंघोळ करून येते आता आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. तर बघा, आंघोळ पण झालेली आहे. चला, आता स्वयंपाकाला सुरुवात करते. तर इथे घेतली आहे गॅसवरती कढई आणि मी आता बनवणार आहे भरीत. तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, 2 पळ्या, आणि छानपैकी वांगे घातलेले आहेत. स्वच्छ धुवून वांगे घातलेले आहेत, ते छान परतून घ्यायचे आहे.
आणि चांगलं त्याला फ्राईड होऊ द्यायचं आहे. तेलामध्येच मी फ्राय करून घेणार आहे. त्यात लगेच टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, त्याही फ्राय होतील याच्यासाठी. आणि ठेवून आता वांगी छान मी फ्राय होऊ देणार आहे. आणि एकीकडे माझी दुसरी पण तयारी चालू होती, कारण का मला डाळ पण बनवायची होती. तर मी इथे लाल डाळ म्हणजेच मसुराची डाळ बनवणार आहे. त्याच्यासाठी एक कांदा छान बारीक चिरून घेत आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. आणि इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कारण लाल तिखट मी घालणार नाही आहे डाळीमध्ये त्याच्यासाठी. तर आता वांगे पण छान फ्राय झालेले आहे, ते ठेवले बाजूला. आणि इथे पातेल्यामध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. आता घालायचे आहेत अर्धा चमचा मोहरी आणि आता घालते अर्धा चमचा जिरे तडतडल्याच्या नंतर इथे मी घालत आहे कांदा, कारण तेल छान गरम झालं होतं त्याच्यासाठी. फर्स्ट टाईम कांदाच घालायचा, कारण हिरवी मिरची घालायची नाही, कारण का तर नेहमीप्रमाणे मी सांगते तर ती अंगावर उडून येते त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मी आता घातलेली आहे हिरवी मिरची, त्यालाही चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर घातलेला आहे थोडासा हिंग, तोही छान फ्राय म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता घालूया आलं लसणाची पेस्ट. तर इथे मी 1 चम्मचच आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. तेही छान त्याचा कच्चा वास पूर्ण जाईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आता घालूया टोमॅटो, आणि टोमॅटो पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे डाळीची चव खूप छान येईल. याप्रमाणे पण तुम्ही करून बघा, खूप छान होते डाळ. आणि इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, तेही परतून घ्यायची. आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे. तर इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे, तर पुरेल असे घातलेलं आहे. आणि पाणी घालून आता डाळ शिजवून घ्यायची आहे. तर पाणी घातलं आणि डाळ शिजायला टाकणार आहे. आता हे मसुराची डाळ मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आहे, आणि हे धुवूनच टाकत आहे. तर केव्हाही डाळ स्वच्छ पाण्याने धुवूनच टाकायची. आणि हे बघा इथे उकळी पण आलेली आहे. आता आपली डाळ रेडी होईल. तर याला छान मंद गॅसवरती प्लेट ठेवून छान मी शिजवून घेणार आहे. चला आता भरताची तयारी करूया. तर इथे लसूण मी खलबत्त्यामध्ये घालून वाटून घेत आहे, बारीक करून घेतलं आहे. आता हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, कारण का तर हिरव्या मिरच्या नंतर वाटल्या नाही जात वांगी घातल्यावर. त्याच्यासाठी अगोदरच हिरव्या मिरच्या आपण छान बारीक वाटून घ्यायच्यात. कोणाकोणाला भरीत आवडते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने मी ह्या मिरच्या छान बारीक वाटून घेतल्या आहे. आता आपण घालूया फ्राय झालेली छानपैकी वांगी, तेही छान ठेचून घ्यायचे आहे, पूर्ण एकजीव करायचा आहे. बघा भरीत तयार झालेलं आहे. इकडे भाकरी पण होत आहेत, डाळ पण झाली आणि भरीत पण रेडीच आहे. चला तर आता जेवण करून घेते, भाकर शेकून. मस्त अशा गोल गोल भाकरी झालेल्या आहेत. तर भरीत म्हणलं की लहानपणची खूप आठवण येते, कारण असंच माझी आई भरीत बनवायची. आणि भरीत काढल्याच्या नंतर मस्त खलबत्त्यामध्ये अशीच भाकर कुटून द्यायची, खूप टेस्टी लागत होते. तेव्हाचं टेस्ट वेगळाच होता आणि आताची टेस्ट वेगळाच आहे. त्याची सर अगोदरची सर कुठेच नाही आताच्या जेवणाला. तर इथे प्लेटमध्ये मी घेतलेली आहे दोंडकाईची भाजी, भरीत आणि गरमागरम ज्वारीची भाकर. तर दोंडकाई म्हणजे मी तेलुगूमध्ये सांगितलं आहे तुम्हाला, तर आपण हे तोंडले म्हणतो ते आहेत. आणि दही पण इथे घेतलेलं आहे. चला तर आता जेवण करून घेते, वेळ झालेला आहे जेवणाचा. आणि मिस्टर पण बसले होते जेवायला, त्यांना अगोदरच मी दिलं होतं, कारण मी भाकरी टाकत होते म्हणून. गरमागरम भाकरी त्यांना दिली आणि मी पण आता बसलेली आहे. आता आम्ही दोघंही जेवण करून घेतो. तर हे कुटलेली भाकर बघा, खूप छान लागते भाकर भरीतसोबत, एकदम टेस्टी. चला खाऊन घेते आता मी. तर स्वयंपाक खूप छान झाला होता, तर खूप भूक लागली होती. चला आता जेवण करून घेते मी आणि भेटते नंतर. झालं स्कूल? तर स्कूलहून आलेली आहेत मुलं, है ना. आज काय शिकवलं? शिक्षण. काय शिकवलं? इंग्लिश शिकवलं, इंग्लिश शिकवलं, हिंदी शिकवलं, तेलुगू शिकवलं. ओके. आणि बघा कोकोनट जुट्टू, हे छान छान सुपर दिसायले, क्यूट क्यूट. चल जा फ्रेश व्हा आता, ओके, नंतर जेवण कर. तर आलेली आहेत मुलं. चला तर आता त्यांनी फ्रेश झाल्याच्या नंतर त्यांना जेवण वाढून देते. हे बघा, सगळं
जेवण झालेलं आहे मुलांचं. ते बघा आता आम्ही बघा हे आता. खाता. मस्त कमी मिलन मस्क मिलन खाता. कापायचं. चला तर आता खरपूस आपण खायचं आहे. बरं. इथे कापला आहे खरबूज. खाऊन सांग कसं आहे. छान आहे, स्वीट आहे. चला तर आता खरबूज कापून खाऊन घेते. पप्पाला दे बेटा. हे घे पप्पाला नाही. या म्हणा पप्पाला नाही तर काय ग अच्छा. आधी हे काय ठीक आहे. तर मुलं वगैरे आल्याच्या नंतर जेवण वगैरे झालं. चला तर भांडे होते ते मी घासून घेतलेले आहेत. तर आता किचन हे साफ करून घेते आता. बघा झालेला आहे पूर्ण क्लीन. तर संध्याकाळची वेळ आहे. मस्त उसाचा रस आलेला आहे इथे. हे बघा अशा गाड्या येतात गल्लीमध्ये. तर मुलांसाठी घेत आहे उसाचा रस. तर मुलगा गेलेला आहे आणण्यासाठी बघा. तर उन्हाळ्यामध्ये उसाचा रस खूप छान असतो पिण्यासाठी. अगोदर घेऊन ये बेटा. सुट्टी म्हणजे खेळायचं एवढंच मुलांना. तर आता उसाचा रस घेऊन येत आहे. घेतला आहे उसाचा ज्यूस. मस्त आमच्या इकडे गाड्यावर येतात. तर हे बघा थंडगार उसाचा ज्यूस. आहा मस्त. फ्लेवरफुल आहे. अद्रक घातलेली आहे, लिंबू आणि उसाचा रस. वाजलेले आहेत 5. चला तर आता घर वगैरे अंगण सगळं झाडून घेते. तर स्वयंपाक पण झाला, जेवण पण झालेले आहेत आमचे सर्वांचे. तर आता आहे झोपायची वेळ. तर आथरण पण टाकून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ आता इथेच थांबवते. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.